नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 411वा. या भागामध्ये आपण 21 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला? तर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा पर्याय क मियाना रेल्वे स्टेशन. आता हे मियाना रेल्वे स्टेशन, या रेल्वे स्टेशनला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आला असून मियाना रेल्वे स्टेशन हे मध्य प्रदेश राज्यातील गुना या ठिकाणी आहे. कुठे? गुना, मध्य प्रदेश गुना या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन आहे, ज्याला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. आता हा पुरस्कार कोठे प्रदान करण्यात आला? तर नवी दिल्ली विज्ञान भवनामध्ये. कुठे? नवी दिल्ली विज्ञान भवनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बचत आपण पाहिली तर 9,687 युनिट्स बचत ही करण्यात आली असून उपाय काय होते? तर LED लाइटिंग, BCDC पंखे, स्मार्ट लाइटिंग ह्या यामागच्या उपाय होते. त्यानंतर श्रेणी जर आपण पाहिली तर परिवहन रेल्वे स्टेशन सर्वोत्कृष्ट प्रदर्शन युनिट. कोणती श्रेणी होती? परिवहन रेल्वे स्टेशन सर्वोत्कृष्ट प्रदर्शन युनिट ही श्रेणी होती, ज्यामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार हा मियाना रेल्वे स्टेशनला प्राप्त झालेला आहे. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, गेल्या वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा, भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक कोणते आहे? भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर हावडा जंक्शन, जे पश्चिम बंगालमध्ये आहे बघा, तर हे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. दुसरा प्रश्न आहे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण किती विधेयके सादर करण्यात आली? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 10 विधेयके सादर करण्यात आली. किती? 10 विधेयके सादर करण्यात आली, परंतु त्यापैकी 8 ही मंजूर करण्यात आली. किती? 8. 10 विधेयके सादर करण्यात आली, त्यापैकी 8 विधेयके ही मंजूर करण्यात आली. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. संसदेचे हिवाळी अधिवेशन हे 1 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले असून शुक्रवारी 19 डिसेंबर 2025 रोजी याची सांगता किंवा शेवट झालेला आहे. लोकसभेमध्ये एकूण 92 तास. किती? लोकसभेमध्ये एकूण 92 तास हे कामकाज सुरू होते. किती? 92 तास. बैठका किती झाल्या? तर 15 बैठका झाल्या. एकूण 15 बैठका झाल्या, ज्यामध्ये 10 विधेयके सादर करण्यात आली, 8 त्यापैकी मंजूर करण्यात आली. या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये वंदे मातरम व मतदार याद्या पुनर्निरीक्षण म्हणजेच SIR, वंदे मातरम आणि SIR हे जे काही महत्त्वाचे 2 मुद्दे होते बघा, तर ते भरपूर गाजले होते. या दोन्ही मुद्द्यांवर येणाऱ्या भरतीमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जाईल. SIR बाबत आपण टेलिग्रामवर जी काही महत्त्वाची माहिती बघा ती अपलोड केलेलीच आहे. तसेच वंदे मातरम हा जो काही टॉपिक आहे बघा, तर त्याबद्दल देखील टेलिग्रामवर माहिती आपण अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. इथे जास्त आपल्याला माहिती घ्यायची नाही. दोन्ही सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहेत, SIR आणि वंदे मातरम. ती माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ज्यावर एक प्रश्न हमखास विचारला जाईल येणाऱ्या भरतीमध्ये. हे जे काही अधिवेशन होतं तर ते 18व्या लोकसभेच्या 6वे अधिवेशन होते. किती? 18व्या लोकसभेचे 6वे अधिवेशन. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे राज्यसभेचे सभापती आहेत. प्रश्न क्रमांक 3, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या संमेलनाच्या गीताचे अनावरण हे कोणी केले आहे? तर पर्याय ब डॉक्टर विठ्ठल वाघ. डॉक्टर विठ्ठल वाघ हे कवी असून यांच्या हस्ते 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेले आहे. आता गीत कोणते आहे? तर गीत आहे बघा
शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे असं गीत आहे बघा, ज्याचं अनावरण हे नुकतंच डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे असं हे गीत आहे, ज्याचं अनावरण विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे बघा, तर ते होणार कुठे आहे, तर ते साताऱ्यामध्ये होणार आहे. कितवी असणार आहे साताऱ्यामधील, तर ते साताऱ्यामधील 4थे असणार आहे. याबद्दल देखील आपण डीप माहिती टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. फक्त रिव्हिजन म्हणून काही महत्त्वाचे टॉपिक इथे कव्हर करून घेऊया चालता. साताऱ्यामध्ये आयोजन असणार आहे, 4थे असणार आहे साताऱ्यामधील. एकूण कितवे आहे, तर 99 आहे, त्यापैकी 4थे साताऱ्यात असणार आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत, विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. बोधचिन्ह कोणी साकारले आहे, तर शी.द. फडणीस यांनी बोधचिन्ह हे साकारलेले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत, मिलिंद जोशी हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं उद्घाटन हे कोणाच्या हस्ते पार पडणार आहे, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा 4था प्रश्न आहे, मेहेर कॅस्टेलिनोचे नुकतंच निधन झाले असून त्या खालीलपैकी कोण होत्या, तर मेहर कॅस्टेलिनो किंवा मेहर कॅस्टेलिनो मिस्त्री, दोन्ही लक्षात ठेवायचं आहे, मिस्त्री किंवा मेहर कॅस्टेलिनो. तर यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि त्या खालीलपैकी कोण होत्या, तर त्या होत्या बघा पर्याय अ, पहिल्या फेमिना मिस इंडिया. लक्षात असू द्या, भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया होत्या मेहर कॅस्टेलिनो मिस्त्री, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पहिल्या फेमिना मिस इंडिया कोण बनल्या होत्या, तर 1964 मध्ये बनल्या होत्या मेहर कॅस्टेलिनो, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. जन्म आपण पाहिला तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात, तर लक्षात असू द्या. फॅशन कलिडोस्कोप, फॅशन म्युझिंग्स, मॅन स्टाईल, अशी 3 महत्त्वाची पुस्तके आहेत जी त्यांची चर्चेतील पुस्तके आहेत जी विचारली जाऊ शकतात. 3 महत्त्वाचे आहेत बघा, लक्षात ठेवायचे आहेत. 5वा प्रश्न आहे, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर पर्याय अ, रवी रंजन. नाव लक्षात ठेवायचं आहे, रवी रंजन यांची SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता SBIचे व्यवस्थापकीय संचालक बनल्यात रवी रंजन. SBIची स्थापना जर आपण पाहिली तर 1 जुलै 1955 साली स्थापना झाली होती. मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी SBIचं सध्याचं मुख्यालय आहे. 6वा प्रश्न आहे, इचलकरंजी या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे कोणाच्या हस्ते करण्यात आले, तर इचलकरंजी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. कोणाच्या हस्ते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. आता कोठे उभारण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, तर इचलकरंजी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. इचलकरंजी ही महाराष्ट्राची कितवी महानगरपालिका आहे, तर इचलकरंजी ही महाराष्ट्राची 28वी महानगरपालिका आहे. लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी प्रथमच महानगरपालिकेचं मतदान हे पुढच्या वर्षी पार पडणार आहे. 7वा प्रश्न आहे, बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे, तर पर्याय ड, एअर इंडिया. एअर इंडिया हा बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025चा विजेता हा ठरलेला आहे. आता एअर इंडिया ठरलेला आहे, तर एअर इंडियाबाबत थोडीशी माहिती पाहूया. एअर इंडियाची स्थापना केव्हा झाली होती, तर 1932 साली एअर इंडियाची स्थापना झाली होती मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष सध्या कोण आहेत एअर इंडियाचे, तर एन चंद्रशेखरन हे सध्या एअर इंडियाचे अध्यक्ष आहेत. संस्थापक आपण पाहिले तर JRD टाटा हे एअर इंडियाचे संस्थापक आहेत. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे, तर सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे पर्याय अ, हार्दिक पांड्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे बघा हार्दिक पांड्या, तर याने नुकतंच साऊथ आफ्रिका
यांच्यासोबत टी20 मालिका पार पडली बघा. तर यामध्ये भारताने विजेतेपद पटकावले असून शेवटचा जो काही अंतिम सामना होता तर त्या अंतिम सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने एकूण 16 चेंडूमध्ये 16 चेंडूमध्ये बघा अर्धशतक हे केले आणि त्यानंतर सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला. आता दुसरा ठरलेला हार्दिक पांड्या. तर पहिला कोण आहे तर सर्वांना माहिती असेलच. तर पहिला आहे बघा युवराज सिंग, ज्याने बघा 12 चेंडूमध्ये अर्धशतक हे पूर्ण केले होते. त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 सिक्स देखील मारले होते. हे अर्धशतक कोणाविरुद्ध केले होते तर इंग्लंड विरुद्ध केले होते. लक्षात असू द्या, इंग्लंड विरुद्ध 6 बॉलमध्ये 6 षटकार हे स्टुअर्ट ब्रॉड या जो काही गोलंदाज आहे बघा तर या गोलंदाजाविरुद्ध त्याने मारले होते. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यावर आहे युवराज सिंग 12 चेंडूमध्ये, दुसऱ्यावर आहे हार्दिक पांड्या 16 चेंडूमध्ये, तिसऱ्यावर आहे अभिषेक शर्मा 17 चेंडूमध्ये. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, म्हणजे चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न होता राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला. तर याचं उत्तर आहे पर्याय क, मियानार रेल्वे स्टेशन जे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. तर हे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार जिंकणारे ठरलेले आहे रेल्वे स्टेशन. पुढचा दुसरा प्रश्न आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण किती विधेयके सादर करण्यात आली. तर एकूण 10 विधेयके सादर करण्यात आली, त्यापैकी 8 ही मंजूर झालेली आहेत. तिसरा प्रश्न आहे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या गीताचे अनावरण कोणी केले आहे. तर पर्याय ब, डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या हस्ते 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे अनावरण हे करण्यात आले आहे. चौथा प्रश्न आहे मेहेर कॅस्टेलिनोचे नुकतंच निधन झाले असून त्या खालीलपैकी कोण होत्या. तर त्या होत्या पहिल्या फेमिना मिस इंडिया. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या फेमिना मिस इंडिया. पुढचा 5वा प्रश्न आहे SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर रवी रंजन यांची SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 6वा प्रश्न आहे इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे कोणाच्या हस्ते पार पडले. तर पर्याय ब, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते इचलकरंजी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हे नुकतंच पार पडलेले आहे. 7वा प्रश्न आहे बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे. तर एअर इंडिया हा बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 चा विजेता ठरलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे. तर हार्दिक पांड्या हा सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले आहेत, ज्याची रिव्हिजन देखील आपण घेतलेली आहे. जी येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असणारी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.